नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये. उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल. तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आज घेऊन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे की सगळ्या संस्थेचे रिझल्ट लागलेले आहे, जसं बार्टी, टार्टी, आरटी, सारथी, महाज्योती. संस्था प्रिफरन्स निवडण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात पहिले तुम्ही पाहून घ्या, तुम्हाला सर्वांना अशा प्रकारचं मेल आलं असेल विद्यार्थी मित्रांनो. एका विद्यार्थीने आपल्याला सेंड केलेला आहे. अशा प्रकारचं तुम्हाला इथे मेल आला असेल, त्यामध्ये तुम्हाला युजर नेम आणि तिथे पासवर्ड आलेला आहे. आता मी तुम्हाला त्याचबरोबर इथे तुम्हाला लिंक सुद्धा आलेली आहे, लॉग इन हिअर इथे असं आलेलं आहे. यानंतर आता तुम्हाला बाकीची स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय राहील ते सर्व माहिती तुम्हाला देतो. जर व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअर करा ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस इथे बघूया. तुम्ही इथं पाहाल, तुम्हाला मी मेल इथे दाखवलेला आहे. त्यामध्ये ईमेल आयडी, युजर आयडी, पासवर्ड लिंक होती. त्यानंतर तुम्हाला पोर्टल लॉग इन करायचं आहे. पोर्टल लॉग इन केल्यानंतर तुमची प्रोफाईल शो होईल. प्रोफाईल शो झाल्यानंतर तुमचं नाव तिथे दिसेल, मोबाईल नंबर, त्याचबरोबर ईमेल आयडी तुम्हाला चेक करायची आहे. त्याचबरोबर तिथे तुम्हाला ऑप्शन येईल डिसॅबिलिटी, ऑर्फन आहे त्यावर एस किंवा नो जर असाल तर त्यावर एस असेल. त्याचबरोबर प्रोफाईल स्कीम अँड कोर्सेस तुम्हाला दिसेल. तुम्ही ज्या कोर्स इलिजिबल झाला असेल, जो कोर्समध्ये तुम्ही इलिजिबल झाला आहात, तिथे तुम्हाला ग्रीन कलरचं असं टिक दिसेल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला अप्लाय हिअरचं ऑप्शन येईल. त्यामध्ये तुम्ही कोणत्या एक्झाममध्ये तुम्ही पास झाले, जसं पोलीस भरती, MPSC किंवा UPSC किंवा अदर बँक, SSC यामध्ये जर तुम्ही सिलेक्ट झालं असेल, तर तुम्हाला त्यापैकी कोणत्याही एकाच कोर्सला अप्लाय करायचं आहे. एका कोर्सला अप्लाय केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करण्याचे ऑप्शन येईल. त्यामध्ये तुम्हाला जे डिस्ट्रिक्ट पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला कोणतं इन्स्टिट्यूट पाहिजे, कोणती अकॅडमी पाहिजे ते सुद्धा तुम्ही निवड करू शकता. त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन असतील. मी एक्झाम्पलमध्ये पुणे, नाशिक घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यापैकी तुम्हाला कोणताही जे जिल्हा असेल, तुम्हाला जे सुटेबल राहील ते तुम्ही सिलेक्ट इथे करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे व्ह्यू डिटेल्स म्हणून दिसेल. त्यामध्ये इन्स्टिट्यूटची ऑल इन्फॉर्मेशन दिसेल. त्यामध्ये त्यांचे फोटोज, लायब्ररी कशा प्रकारे आहे, त्यामध्ये लेक्चर कसे होतील, त्यानंतर तुम्हाला कशा प्रकारचा तो सराउंडिंग असणार आहे ते दिसणार आहे. त्याचबरोबर त्यानंतर तुम्हाला इथे इन्स्टिट्यूटचं नेम दिसेल. इन्स्टिट्यूटचे नेम पूर्ण लिस्ट दिसेल त्यामध्ये. त्यानंतर तुम्हाला इथे कोणती अकॅडमी तुम्हाला निवडायची आहे, तुम्हाला कोणते प्रायोरिटीवर 1 तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता तुम्हाला. त्यापैकी आता मी एक सांगतो, पुणेमध्ये 7 इन्स्टिट्यूट आहे, त्यामध्ये नाशिकमध्ये 9 इन्स्टिट्यूट आहेत. एक्झाम्पल मी घेतलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामधून तुम्हाला कंपल्सरी 5 इन्स्टिट्यूट तुम्हाला प्रायोरिटीवर ठेवायचे आहेत. ते 5 इन्स्टिट्यूट तुम्ही निवडल्यानंतर तुमच्या फ्रीज द ट्रेनिंग इन्स्टिट्यूट टॅब असं दिसेल. त्यावर तुम्हाला क्लिक हिअर करायचं आहे. क्लिक हिअर केल्यानंतर तिथे शीट शो होईल. तिथे तुम्हाला 1 ते 5 तुम्ही जे निवडले आहेत इन्स्टिट्यूट प्रायोरिटी अप्लाय होतील, तिथे जे निवडलेले आहे ते दिसेल. त्यानंतर तुम्हाला मेलवर एक OTP येईल. त्याचबरोबर SMS-वर एक OTP येईल. ते OTP तुम्हाला व्हेरीफाय करायचे आहे. व्हेरीफाय झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पोच पावती, ज्याला अॅक्नॉलेजमेंट रिसिप्ट असे म्हणतो, ते तुम्हाला सेव्ह करायचे आहे. कारण जेव्हा तुमचं तुम्हाला ते समोरच्या याच्यामध्ये कामात येईल विद्यार्थी मित्रांनो, म्हणून ते तुम्हाला सेव्ह करायचे आहे. अशा प्रकारची अपडेट होती. जर तुम्हाला काही क्वेरीज असतील, इन्स्टिट्यूट कसं निवड करायची आहे, तर तुम्ही मला आणखी कमेंट करू शकता किंवा व्हिडिओ सविस्तर पहा विद्यार्थी मित्रांनो. मी पूर्ण माहिती तुम्हाला दिली आहे. अशा प्रकारची अपडेट होती. चॅनलवर नवीन आहात, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. प्रवेश SSC टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून ठेवा. तिथे सुद्धा मी संपूर्ण माहिती देत असतो विद्यार्थी मित्रांनो. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या अपडेटसोबत. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.